Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. देशभरामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला अक्षरशः ऊत आलाय. अनेक जण हे सगळं पक्षांतर पाहून चाललंय काय देशात असा विचार करतायत आणि डोक्याला हात सुद्धा मारतायत. पक्षांतरबंदी कायदा हा आपल्या देशामध्ये आहे. देशात न्यायालये आहेत, निवडणूक आयोग आहेत. सगळ्या यंत्रणा ह्या आत्ताच्या घडीला झोपल्यात का असा प्रश्न लोकांना पडतोय. तसं लोक कमेंट बॉक्समध्ये सुद्धा बोलतायत. पण तुम्हाला हे सगळं माहिती आहे का की हे का होतंय? तर उच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे. आत्ताच आपण पाहतोय की आम आदमी पक्षाचे 7 खासदार फुटले, भाजपमध्ये गेले. तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले, एनसीपीआय पक्षामध्ये विलीन झाले. आणि कदाचित ठाकरेंचे सुद्धा 6 खासदार हे फुटण्याच्या मार्गावर आहेत. पण उद्या जाऊन ही सगळी पक्षांतरं जी आहेत ती कदाचित घटनाबाह्य सुद्धा ठरवली जाऊ शकतात. कसं ते आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सतत होणारी पक्षांतरं, त्यातून पडणारी सरकारं आणि निर्माण होणारी राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा हा भारतात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या सरकारने 1985 मध्ये तो अस्तित्वात आणला. अर्थात कायद्याच्या अनेक पळवाटा शोधून याच कायद्याच्या हेतूला अनेकांनी अनेक वेळेला तिलांजली सुद्धा वाहिलेली आहे. आता ही संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी खासदारांच्या फोडाफोडीची भरती अक्षरशः आलेली आहे. मात्र आम आदमी पक्षाचे 7 खासदार भाजपमध्ये विलीन झालेत, तृणमूलचे 20 खासदार एनसीपीआय पक्षामध्ये विलीन झालेत आणि 2/3चा आकडा जुळला म्हणजे सगळं झालं, आता आपल्यावर कुठलीही कारवाई होऊ शकणार नाही असं सगळ्यांना वाटतंय. पण हे का वाटतंय? तर त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या निकालांमध्ये जे सांगण्यात आलेलं आहे त्यातून सगळी ही गुंतागुंत वाढत चाललेली आहे. मुळात आता हे सगळं अगदी सर्रासपणे सुरू असण्यामागे गोव्यातील प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा कारणीभूत मानला जातोय. किंवा हे सगळे फुटलेले खासदार जे आता विलीन होत आहेत वेगवेगळ्या पक्षांमध्ये, त्यांच्याकडनं सुद्धा गोव्यातील एका निकालाचा दाखला दिला जातोय. तो आहे अर्थात 2019 पासून त्या प्रकरणाबद्दल आपल्याला बोलायला हवं आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय हे सुद्धा समजून घ्यायला हवं. पण सगळ्यात पहिले गोव्याबद्दल बोलूया. गोव्यामध्ये 2019 मध्ये काँग्रेसच्या 15 पैकी 10 आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 अशा 12 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2/3 अट पूर्ण झाल्याने विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही, म्हणजेच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई ही झाली नाही. पुढे यालाच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा बेंचमध्ये चॅलेंज सुद्धा करण्यात आलं. म्हणजेच विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा त्याच्यामध्ये आव्हान त्याला देण्यात आलं. पण जे विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं नाही या आमदारांना, हाच निर्णय उच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवला. त्यातूनच केवळ आमदार खासदारांची 2/3 मेजॉरिटी म्हणजेच 2/3 बहुमत असेल, तसा गट हा जर वेगळा होत असेल आणि त्यांनी जर पक्षांतर केलं तर कारवाई टळते असाच समज हा पुढे गेला. मात्र उच्च न्यायालयाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान देण्यात आलेलं आहे. पण त्यावर अजून कुठलाही निर्णय हा आलेला नाही आणि त्याच्यामुळेच अनेक जण हे कारण पुढे करून की बघा तिथे सुद्धा 2/3 आमदार जे आहेत ते फुटले, ते भाजपमध्ये त्यांनी पक्षांतर केलं, विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय कायम ठेवला, उच्च न्यायालयाने सुद्धा तो कायम ठेवला, म्हणजेच आम्ही बरोबर करत आहोत असा त्यातनं स्पष्ट उल्लेख किंवा अर्थ जो आहे तो निघाला आणि त्याचेच दाखले हे आता या सगळ्या पुढच्या पक्षांतरामध्ये सुद्धा दिले जात आहेत. पण इथे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की उच्च न्यायालयापेक्षा सर्वश्रेष्ठ असतं ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय. आणि महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या प्रकरणात माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं 10व्या शेड्यूलमधील पॅरेग्राफ 4चा स्पष्ट अर्थ सांगितलेला होता. 10वं शेड्यूल म्हणजेच ज्याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायद्याचे सगळं लिहिलेलं आहे. तर आता हा जो सगळा अर्थ सांगितलेला होता ज्याच्यानुसार केवळ 2/3 आमदार किंवा खासदार नाही तर मूळ राजकीय पक्षाचं सुद्धा विलिनीकरण दुसऱ्या पक्षात झालं असेल तरच ते कारवाईपासून बचावतात असा स्पष्ट अर्थ आहे. परत एकदा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर की जर मूळ राजकीय पक्ष विलीन झाला नसेल दुसऱ्या पक्षात आणि केवळ हे 2/3 आमदार किंवा खासदार विलीन होत असतील तर ते बेकायदेशीर ठरू शकतं. म्हणजेच आम आदमी पक्षाचे 7 खासदार जे फुटून भाजपमध्ये गेलेले आहेत, अख्खा आम आदमी पक्ष काही गेलेला नाहीये, किंवा तृणमूलचे सुद्धा 20 खासदार जे एनसीपीआय या पक्षामध्ये विलीन झालेले आहेत, तिथे सुद्धा संपूर्ण तृणमूल काँग्रेस पक्ष हा विलीन झालेला नाहीये. हे केवळ खासदारांचे गट तिथे विलीन झालेले आहेत आणि हेच कदाचित अपात्र ठरू शकतील किंवा ही कृती जी आहे ही बेकायदेशीर ठरवली जाऊ शकते. सध्या तरी हे सगळं लोकसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. म्हणजे आम आदमी पक्षाबद्दल बोलायचं झालं तर तिथे राज्यसभेच्या जे सभापती असतात किंवा जे अध्यक्ष असतात त्यांनी ते मान्य केलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. लोकसभेमध्ये अजून तृणमूल काँग्रेसचं स्वीकारणं बाकी आहे किंवा त्याला मान्यता देणं बाकी आहे. पण सध्या तरी लोकसभा अध्यक्ष हे ठरवू शकणार आहेत की तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची ही कृती योग्य आहे की अयोग्य.
पण जर त्यांनी ती योग्य कृती आहे असं ठरवलं, म्हणजेच विलिनीकरणाला मान्यता दिली आणि त्याला पुढे कोर्टात आव्हान देण्यात आलं, तर ते अपात्र ठरू शकतात. कारण गोवा प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा जो दाखला हे सगळे खासदार वापरतायत, त्यापेक्षा डेफिनेटली त्या गोव्याच्या निकालापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं 10व्या शेड्यूलचा जो अर्थ सांगितलेला आहे तो वरचढ ठरतो. उच्च न्यायालयापेक्षा डेफिनेटली सर्वोच्च न्यायालय जे सांगतं तेच स्वीकारलं जातं आणि त्याच्यामध्ये पण हे घटनापीठ आहे. कॉन्स्टिट्यूशनल बेंचने हे सांगितलेलं होतं की याच्यामध्ये मूळ राजकीय पक्षच विलीन होणं अपेक्षित आहे 2/3 आमदार खासदारांच्या मेजॉरिटी सकट. आता घटनापीठानं सांगितलेला आणखीन एक अर्थ जो इथे प्रकर्षानं लक्षात घ्यायला हवा, खरं तर याच आमदार खासदारांनी लक्षात घ्यायला हवा, तो असा की विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षापासून वेगळं मानलं जाऊ शकत नाही. मूळ राजकीय पक्षापेक्षा विधिमंडळ पक्ष वेगळा ठरत नाही की तो स्वतःचे निर्णय घेऊन मोकळा होईल. तिकडे मूळ राजकीय पक्ष करतोय एक, तिकडे विधिमंडळ पक्ष करतोय दुसरं, असं चालू शकत नाही. हे सुद्धा कोर्टाने ह्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं. याचाच अर्थ विलिनीकरण किंवा पक्षांतर हे मूळ राजकीय पक्षाच्या पातळीवरच झालं पाहिजे आणि त्याला परिणामकारकता देण्यासाठी किंवा ते इन इफेक्ट येण्यासाठी विधिमंडळ पक्षातील सुद्धा 2/3 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असायला हवा, अशी अट त्याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे. इथला अर्थ हा स्पष्ट होतो की पक्ष जो मूळ राजकीय पक्ष आहे तोही परस्पर ठरवू शकत नाही की आम्हाला एखाद्या पक्षामध्ये विलीन व्हायचंय. तेव्हा सुद्धा त्यांना मूळ राजकीय पक्षाला या आमदार खासदारांमध्ये 2/3 ते समर्थन मिळवून घ्यायला लागतं, तरच मूळ राजकीय पक्ष एखाद्या पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेऊ शकतो, वाईस वर्सा. त्यामुळे इथे दोघांनाही एकमेकांची परवानगी बेसिकली घ्यायचं आहे, हेच कायदा सांगतो. एखादा खासदार कायद्याचं उल्लंघन करून पक्षांतर करू शकत नाही, असं सुद्धा युनियन ऑफ इंडिया वर्सेस हरिश्चंद्र रावत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं आणि ह्या कृतीला घटनात्मक पाप असं सुद्धा म्हटलेलं होतं. म्हणजे तुम्हाला हवं त्या पद्धतीने वाटेल त्यावेळेला पक्षांतर कराल, हे सगळे कायदे पाळणार नाहीत, तर ह्याला घटनात्मक पाप असं कोर्टाने म्हटलेलं होतं. अर्थात पक्षांतर करणाऱ्यांना ह्याचा किती विचार असतो हा एक वेगळा विषय चर्चेचा झालाच, पण आत्ता ज्या पद्धतीने एकामागोमाग एक पक्षांतर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये सहज सांगितलं जातं की 2/3 आकडा जुळतोय, तर त्याच्यामागची ही कायद्याची बाजू नेमकी काय होती ही तुमच्यासमोर ठेवण्याचा हा आमचा प्रयत्न होता. कारण की आता ह्याचीच चर्चा सुरू झालेली आहे की हे सगळं होतंय पण हे कोर्टात कितपत टिकेल. अर्थात कोर्टामध्ये सुद्धा काही केसेस ऑलरेडी गेलेल्या आहेत, पण त्याचे निकाल जर वेळीच लागले असते तर कदाचित ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी टळू शकल्या असत्या. आणि म्हणूनच आत्ता सगळ्याच राजकीय वर्तुळाचे किंवा जे कायद्याचे जाणकार आहेत किंवा हे सगळे जी लोक बातम्या रोज पाहतात त्या सगळ्यांनाच ही अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ही प्रकरणं जाणार का, जी आधीची गेलेली आहेत त्याचे वेळीच निकाल लागणार का, जेणेकरून ह्या पुढच्या गोष्टी कदाचित थांबतील किंवा जर त्या योग्य पद्धतीने सुरू असतील तर त्याचं सुद्धा आपल्या सगळ्यांनाच आकलन होऊ शकतं. या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढे नेमकं काय होतं यावर आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आणि त्याबद्दलचे सुद्धा अपडेट्स येतील ते तुम्हाला अर्थातच मुंबई तकवर आम्ही दाखवू. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, यावर तुम्ही काय विचार करता कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.